एकतर किती दिवसांनी मी अशी मांडीवर डोकं ठेवून झोपलीये आणि तू काय सारखं चला चला करतेस? तुला आठवतंय का गाई? काय? आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा मी आणि जानू तुझ्या मांडीवर डोकं कोणी ठेवायचं यावरून किती भांडायचो. भांडायचा? अगं अजूनही तुम्ही अशाच वागता कधी कधी. अगदी बरोबर. मला ना कधी कधी काय वाटतं की जानू आणि या भावनाला सगळं कौतुक जे आहे ना ते फक्त तुझं आहे लक्ष्मी. अहो हो म्हणजे आपल्या वडिलांबद्दल काही कौतुकच नाही आहे या मुलींना. काय? असं काही नाहीये हो. गंमत केली का? बरं चला चला आता किती वाजले बघा. अगं सकाळी सगळ्यांना उठायचंय लवकर बाळा. चल. नाही अगं काय नाही. कशासाठी जागरण करतोय? तो माझा तुझ्या नवऱ्याचा आला असेल. हो कुठे चाललीस? मला इथे बसून कुठे चालली? अगं अगं दार का दरवाजा उघडतेस आता? भावना आता च काय हो? कळत नाही कोण आता आलंय. सरप्राईज. जानू? जानू अगं तू आता इथे कशी काय? अच्छा म्हणून भावना मला जागा ठेवण्याचा प्रयत्न करत होती का? तुला पण ठाऊक होतं? लबाड मुली आहात तुम्ही. हो मग तसंही तुम्ही सगळ्यांनी दिवसभर एकत्र राहून मज्जा मज्जा केली असणार. मग माझं मन कसं लागेल घरी म्हणून मी आले. अगं आम्हाला तुझी आठवण येतच होती. बरं झालं आलीस बघ. आई मला पण तुम्हा सगळ्यांची खूप 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 आठवण येत होती. हो म्हणजे काय पण काय ग जयंत सर दिसत नाहीये जानू. तू एकटीच आलीस की काय? बाबा तुमचे जयंत सर ना घरी आराम करतायत. आई कसं होतं आमचं सरप्राईज? खूप गोड. पण त्याआधी वहिनी आई या तर इथे ये. या अगं काय करतोय? अगं काय चाललंय तुमचं हे? बस बस बस. अहो बस सासूबाई आहेत. आई बसा ना. ना. निवास लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास. आई हे घे आम्हा तिघींकडून तुझ्यासाठी हे अधिक मासाचं वाण. अगं कशासाठी? आई तुम्ही सासू आहात याची कधी जाणीवच करून दिली नाही. सून म्हणून कधी वागवलंच नाही. कायम लेक म्हणून लाड केले. मग आता लेक म्हणून मी एवढं तरी केलंच पाहिजे ना. काय करू ग तुम्हा तिघींच? कुठल्या जन्माचं पुण्य आहे म्हणून तुम्ही तिघी माझ्या आयुष्यात आहात.